हॅलो, नमस्कार मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वीचा 3.1 इफ ही कविता पाहणार आहोत. रुडयार्ड किपलिंग नावाचे इंग्रजी लिटरेचर मधील खूप नामांकित असे कवी आहेत. त्यांची अतिशय सुंदर कविता आहे. ही कविता शिकण्यापूर्वी मित्रो आपण समजून घेतलं पाहिजे. इट इज अ डिडॅक्टिक पोयम. ही एक उपदेशात्मक असलेली कविता आहे आणि या कवितेचं माध्यमातून कवी काय सांगतोय किंवा ही कविता म्हणजे नेमकं काय आहे. इट इज अ सर्टन पीसेस ऑफ ऍडव्हाइस गिवन बाय फादर टू हिज सन. ही कविता म्हणजे वडिलांनी आपल्या मुलाला उपदेशाचे दिलेले काही सल्ले आहेत. इफ द चाइल्ड फॉलो दॅट ऍडव्हाइस ही विल बी अ ग्रेट मॅन. जर मुलाने त्या सल्ल्यांचं पालन केलं तर मुलगा एक चांगला माणूस बनेल. अशी समरी किंवा अशी थीम असलेला आशय असलेली ही कविता आहे. अतिशय सुंदर कविता आहे. आपल्या सर्वांसाठीच लाख मोलाची संदेश देणारी कविता आहे. चला तर पाहूयात या कवितेचं पहिलं कडवं. पण हे कडवं पाहतानाच आपण समजावून घेऊयात की ते जे वडील आहेत ते वडील आपल्या मुलाला सांगतात की तू केव्हा चांगला माणूस बनशील. मग पहिली लाईन पहा पहिल्या कडव्यातील. इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू आर लुझिंग डिअर्स अँड ब्लेमिंग इट ऑन यू. जेव्हा तुझ्या अवतीभोवतीची सर्व लोक तुला दोष देतात आणि त्या परिस्थितीमध्ये जर तू तुझं डोकं शांत ठेवलंस. कीप वन्स हेड ही महत्वाची फ्रेज आहे मित्रो. कीप वन्स हेड मार्जिन मध्ये अर्थ दिलाय पहा. नॉट टू गेट अँग्री. कीप पेशन्स संयम ठेवणं, डोकं शांत ठेवणं. ते वडील आपल्या मुलाला सांगतात की जेव्हा बाकीची लोक तुला दोष देत आहेत अशा वेळेला जर तू तुझं डोकं शांत ठेवलं तर तू चांगला माणूस बनणार आहेस. ते पुढे म्हणतायत इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मेन डाऊट यू. जेव्हा बाकी सगळी लोक तुझ्यावर शंका घेतात त्यावेळेला जर तू स्वतःवर ट्रस्ट केलं, विश्वास ठेवला. बट ऍट द सेम टाइम मेक अलाउन्स फॉर देअर डाउटिंग टू. पण त्याच वेळेला तुला काय करायचंय, ते आपल्यावर डाऊट का घेतायत. मेक अलाउन्स फॉर दॅट. एक महत्वाची फ्रेज आहे मित्रो. मेक अलाउन्स फॉर. मेक अलाउन्स फॉर मीन्स टू कन्सिडर. लक्षात घेणे, समजून घेणे. मार्जिन मध्ये अर्थ दिलेला आहे तोही पहा. कन्सिडर व्हॉट अदर्स ऑल्सो हॅव टू से अबाउट समथिंग. की इतरांचं काय म्हणणं आहे ते समजून घेणं. का ही लोक आपल्यावर का शंका घेतात हे तू समजून घेऊन ती लोक शंका घेत असताना स्वतःवर विश्वास ठेवला. यू विल बी अ गुड मॅन. तर तू तुझ्या आयुष्यामध्ये चांगला माणूस बनणार आहे असे वडील त्या मुलाला सांगतायत. इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग. जर तू वाट पाहू शकलास आणि वाट पाहताना थकला नाहीस. मित्रो, कोणत्याही सक्सेसफुल माणसाची हिस्ट्री जर आपण शोधली पाहिली तर खूप स्ट्रगल करावा लागलेला आहे. सहजपणे, सोप्या पद्धतीने किंवा जागेवर त्याला ऑटोमॅटिकली आपोआप काही यश भेटलेलं नाही. त्यासाठी खूप संघर्ष करावा लागलेला आहे, संयम ठेवावा लागलेला आहे आणि त्याला वाट पाहावी लागली. वडील म्हणताय की जर तू अशी वाट पाहू शकलास, तुझ्या यशासाठी जर तू वेट करू शकलास, यू विल बी अ गुड मॅन. ऑर बीइंग लाईड अबाउट डोंट डील इन लाईज. बीइंग लाईड अबाउट. जर तुला बाकीचे लोक फसवत असताना तू फसला गेला नाही, त्यांच्या त्या कटामध्ये सहभागी झाला नाहीस, you will be a successful man. Or being hated, don't give way to hating.
बाकीचे सगळेजण तुझं हेट करताय, पण तू त्यांना हेट करण्यासाठी वाव दिला नाही. बहुतेक वेळेला आपल्याकडून काय होतं की बाकीची लोक जेव्हा आपल्याला नावं ठेवतात, दोष देतात, आपण मुद्दाम तसे वागायला लागतो. पण कवी म्हणतायत की जेव्हा बाकीची लोक एखाद्या गोष्टीसाठी तुमचा द्वेष करतात आणि तुम्ही त्यांच्या द्वेषाला वाव दिला नाही, यू विल बी अ गुड मॅन. तुम्ही चांगले माणूस बनणार आहे. आणि एवढं सगळं असूनही, म्हणजे आपलं डोकं आपण ठिकाणावर ठेवलं, शांत ठेवलं, स्वतःवर विश्वास ठेवला. बाकीची लोक जेव्हा डाऊट घेतात त्यांना घेऊ दिलं, पण आपण आपल्या स्वतःवर विश्वास ठेवला. वाट पाहताना तुम्ही थकला नाहीत. दुसरी लोक तुमचा हेट म्हणजे द्वेष करतायत, पण तुम्ही त्यांना वाव दिला नाही, त्यांना द्वेष करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली नाही. पण एवढं करू नये, इफ यू डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज. पण एवढं करू नये, जर तुम्ही डोंट लुक टू गुड, ही एक महत्वाची फ्रेज आहे. डोंट लुक टू गुड, डोंट लुक गुड मीन्स, मार्जिन मध्ये अर्थ दिलेला आहे पहा, नॉट टू बी परफेक्ट, की आपण खूप परफेक्ट आहोत असं दाखवलं नाही. नॉर टॉक टू वाईज, आपण खूप हुशार आहोत असं दाखवलं नाही. यू विल बी अ ग्रेट मॅन, यू विल बी अ सक्सेसफुल मॅन. ते वडील आपल्या मुलाला ह्या गोष्टी समजावून देत आहेत. सेकंड पॅरा आपण पाहूयात. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. स्वप्न पहा, एपीजे अब्दुल कलाम म्हणतात. पण बहुतेक वेळेला काही लोकांची स्वप्न पुरेच झाली नाही की लोक अगदी टोकाची भूमिका घेतात, आपलं आयुष्य संपवतात. आणि म्हणून ते जे वडील आहेत ते वडील खूप चांगल्या पद्धतीने मुलाला सांगतायत, इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. तू स्वप्न पहा, पण त्या स्वप्नाला तुझं मालक बनू देऊ नकोस. म्हणजेच त्या स्वप्नांच्या खूप अधीन जाऊ नकोस. इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट युअर एम. थिंकिंग इज मस्ट, थिंकिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. विचार करणे ही चांगली गोष्ट आहे, पण एखाद्या गोष्टीचा विचार किंवा एखादाच विचार तुझ्या आयुष्यातला एम असता कामा नये, अंतिम ध्येय असता कामा नये. जर एखादा विचार तू फुलफिल करू शकला नाही तर दुसरा विचार आहे, त्याला दुसरी एखादा ऑप्शन आपल्या जवळ असला पाहिजे. एका विचाराला चिकटून तू राहू नकोस असा सल्ला ते देत आहे. इफ यू कॅन मीट विथ ट्रायम्फ अँड डिझास्टर्स and treat those two impostors just the same. If you can meet the triumph and disaster, triumph means victory. Triumph means victory, vijay. And disaster, आपत्ती असा त्याचा खरा तर अर्थ आहे. आपण अपयश समजूया, लॉस. इफ यू कॅन ट्रीट दोज इम्पोस्टर्स जस्ट द सेम. ह्या दोघांनाही, ट्रायम्फ आणि डिझास्टर, याला ते वडील इम्पोस्टर म्हणतात. इम्पोस्टर म्हणजे फसव्या असलेल्या गोष्टी. One who deceives others by pretending to be someone else. फसव्या असलेल्या गोष्टी. कवी म्हणतायत किंवा तो वडील जो आहे तो आपल्या मुलाला सांगतोय की बाळा, आपल्या जीवनामध्ये जे काही ट्रायम्फ आहे, डिझास्टर आहे म्हणजे विजय आहे, पराजय आहे, ह्या दोन्ही गोष्टीही कशा आहेत? फसव्या गोष्टी आहेत. अँड इफ यू ट्रीट दोज जस्ट द सेम, तुला ह्या दोन्ही गोष्टींना सारखंच लेखता आलं पाहिजे. विजय आला तर आनंदाने स्वीकारता आला पाहिजे,
पराजय झाला तर तितक्याच संयमाने तुला सहन करता आला पाहिजे. आणि जर तू ते करू शकलास, यू विल बी अ गुड मॅन. तर तू तुझ्या आयुष्यामध्ये चांगला माणूस बनणार आहे, असे वडील त्या मुलाला सांगतायत. इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन, ट्विस्टेड बाय नेव्स टू मेक अ ट्रॅप फॉर फूल्स. इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ. काही वेळेला आपण एखादी गोष्ट बोलून जातो आणि त्याचे वाईट परिणाम आपल्याला अनुभवायला येतात. पण आपण जे काही बोललेलं आहे, व्हॉट एव्हर यू हॅव स्पोकन, इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ, तुम्ही ते ऐकण्यासाठी, सहन करण्यासाठी तुमची पात्रता असेल. ट्विस्टेड बाय नेव्ज, हे शब्द महत्वाचे आहे. ट्विस्टेड बाय नेव्ज टू मेक ट्रॅप फॉर फूल्स. ट्विस्टेड मीन्स चेंज, बदलणे. फूल्स म्हणजे मूर्ख लोक किंवा नेव्ज डिसऑनेस्ट पीपल म्हणजे फसवणारी लोक. की आपल्या आयुष्यामध्ये तुला असे अनेक अनुभव येणार आहे की तू एखादी गोष्ट बोलला आहेस, पण जी लोक अप्रामाणिक आहे, डिसऑनेस्ट आहे, नेव्ज आहे, ते तू बोललेले शब्द बदलतात आणि तुला मूर्ख बनवण्यासाठी सापळा रचतात. अशा वेळेला आपण ते ऐकण्याचं धाडस ठेवलं. इफ यू कॅन हिअर टू बिअर द ट्रूथ, जर तू सत्य सहन करू शकलास, यू विल बी अ ग्रेट मॅन, तर तू चांगला माणूस बनशील. म्हणजे आयुष्यामध्ये खूप लोक येतील, तुला फसवण्याचा प्रयत्न करतील. ते फसवताना किंवा आपण जे काही शब्द बोललोय ते शब्द सहन करण्याची, ऐकण्याची आपल्यामध्ये ताकद हवी आहे. और वॉच द थिंग्स यू गेव योर लाईफ टू ब्रोकन and stoop and build them up with worn out tools. Or watch the things you have given to life broken. किंवा बऱ्याच वेळेला तुझ्या आयुष्यामध्ये की ज्या गोष्टीसाठी तू लाईफ दिलंयस, तुझा जीव ओतलेला आहे, ती नष्ट झालेली तुला पाहायला भेटणार आहे. अशा परिस्थितीमध्ये इफ यू स्टूड अँड बिल्ड them up with the worn out tools. worn out tools म्हणजे निकामी झालेली शस्त्र. निकामी झालेल्या शस्त्रांनिशी तू उभा राहू शकलास. आयुष्यामध्ये दुःख, संकटे, यातनादायी प्रसंग हे तुला येणारच आहे. आणि अशा वेळेला तू ज्याच्यासाठी जीव दिलायस ते कोलॅप्स झालेले दिसेल. त्या प्रसंगात जर तू पुन्हा उभा राहू शकलास, यू विल बी अ ग्रेट मॅन, यू विल बी अ गुड मॅन. पुढे तिसरी स्टांझा जी आहे या पोएमची ती आपण पाहूयात. इफ यू कॅन टॉक विथ क्राऊड्स अँड कीप द व्हर्च्यू. इफ यू कॅन टॉक विथ क्राऊड अँड कीप द व्हर्च्यू. जर तू क्राऊडशी बोलला, क्राऊड म्हणजे गर्दीशी बोललास, म्हणजेच तुला आयुष्यामध्ये प्रसिद्धी आली, तू पॉप्युलर झाला. आणि पॉप्युलर असताना सुद्धा इफ यू कॅन कीप व्हर्च्यू, तू तुझे सद्गुण राखू शकलास, यू विल बी अ गुड मॅन. और वॉक विथ किंग नॉर लूज द कॉमन टच. तू राजांच्या सोबत चालू लागला, म्हणजेच इफ यू बिकेम फेमस, पॉप्युलर, तू मोठ्या लोकांमध्ये बसू लागला, मोठ्या लोकांच्या संगतीत राहू शकला, पण तरी सुद्धा कॉमन टच, सामान्य लोकांशी असलेला संपर्क तू जतन करू शकलास, यू विल बी अ गुड मॅन. Neither foes nor loving friends can hurt you. If all men count with you, but none too much. ते वडील पुढे आपल्या मुलाला समजावून सांगतायत, काउंट विथ यू मीन्स काउंट विथ यू. समान लेखणे, समान लेखणे. बी इक्वली इम्पॉर्टंट टू यू. इफ यू कॅन काउंट ऑल मेन
इक्वली बट नन टू मच. जर आपल्या आयुष्यामध्ये सर्व लोकांना तू समान लेखलंस, कोणालाही कमी जास्त लेखलं नाहीस, नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू, तर या जगामध्ये तुझा कोणी फोज म्हणजे एनिमी, शत्रू नसणार आहे, किंवा कोणीही फ्रेंड तुला त्रास देण्याचा प्रयत्न करणार नाही. नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड कॅन हर्ट यू, कोणी तुला त्रास देणार नाही. इफ यू कॅन फिल द अनफॉरगिव्हिंग मिनिट विथ 60 सेकंड worth of distance run. If you can fill the unforgiving minute margin मध्ये अर्थ दिलाय पहा. टाइम दॅट डज नॉट वेट फॉर एनीवन, कोणासाठीही न थांबणारी वेळ. या वेळेचा प्रत्येक क्षण जर तू चांगल्या कामासाठी वापरलास, इफ यू कॅन फिल द अनफॉरगिव्हिंग मिनिट विथ 60 सेकंड worth of distance run. Worth of distance run means make good use of every second without wasting. कोणत्याही क्षणाचा अपव्यय न करता चांगल्या कामासाठी तो क्षण वापरलास. yours is the earth and everything in it. तर हे जग मित्रा तुझं आहे, हे जग मुला तुझं आहे, आणि या जगातील सर्व गोष्टी तुझ्या आहेत. अँड विच इज मोर, आणि ते वडील आपल्या मुलाला सांगतायत, जर या सांगितलेल्या सगळ्या सूचना किंवा सल्ले, ऍडवाइसेस तू फॉलो केले तर सगळ्यात महत्वाचं काय, यू विल बी अ मॅन माय सन, यू विल बी अ मॅन माय सन. तर तू आयुष्यात एक चांगला मुलगा बनशील. तर मित्रो, अशी छान कविता आहे. नक्कीच या कवितेमधले जे ऍडवाइसेस आहे ते फक्त त्या कवितेतील मुलासाठी नाही, तर आपल्यापैकी प्रत्येकासाठी. म्हणून आपण ते इम्प्लिमेंट केले, आपल्या जीवनात आणले, तर खऱ्या अर्थाने कविता शिकली. आणि त्यासाठी मला विश्वास आहे तुम्ही सगळेजण प्रयत्न कराल. ऑल द बेस्ट. थँक यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ गुड डे. हॅव अ नाईस डे.